श्री स्वामी समर्थ. तर आज मी सकाळ सकाळी मस्तपैकी साडी घेतली होती, कारण की आज काहीतरी स्पेशल आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला कळणारच आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका. चला, तर आज आपण देवपूजा करणार होतो, कारण की खूप दिवस झालं देवपूजा पण केली नव्हती मी, आणि आज माझं स्पेशल डे काहीतरी आहे, त्याच्यामुळं देवपूजा पण करून घेतली आहे. नंतर मस्तपैकी देवाच्या समोर रांगोळी काढली. आज देवपूजा जरा पटापटच केली होती, कारण की आपल्याला स्वयंपाक करायचा होता कढी भात. तर कढी भात आपला वाट बघत होता. तर नंतर मग कढी भात तर केला, पण हा पसारा बघा माझा किती पसारा असतो, याच्यामुळेच माझ्या सासूचं माझं थोडंसं खटकतं. तर तसं काही नाही, मी नंतर सर्व आवरून घेतले, पण मला जे लागते ते तिथंच ठेवण्याची सवय आहे, दुसरं काहीच नाही. नंतर पटापटा करून घेतलं, त्याला पसारा आवरला आणि घर झाडून घेतलं. तर आज दुर्वाने मस्तपैकी झोप काढली होती, त्याच्यामुळे माझे कामे पण जरा पटपट होत होते. मग नंतर ती उठल्यावर काहीच काम करून देत नाहीत. नंतर सर्व कामे करून घेतली. नंतर एवढं गरमत होतं आज की बस, आज पाऊस येणार आहे वाटतं रात्री. तर माझ्याकडं 5-6 साड्या होत्या पिकोफॉलच्या, तर त्या पिकोफॉल करून घेतल्या. तुम्हाला जर पिकोफॉलचा पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवर टाकलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. तर आज केली होती कढी भात. मग त्यातलं थोडंसं पिठू म्हणजे जास्त टाकण्यात आलं होतं माझ्याकडून, तर मी काढून घेतलं होतं. तर मग ते म्हणलं फेकून देण्याऐवजी त्याचं काहीतरी करावं, तर मी त्यात मीठ, मिरची, ओवा थोडासा टाकून केलं. नंतर स्वयंपाक करून घेतला. 5 वाजताच काम आवरले. तर बघा, आज आमचं ॲनिव्हर्सरी आहे, तर त्याचं सेलिब्रेशन करायचं आम्हाला. पण आज काय लाईट पण नाही आहे, 9 वाजले. आणखीन आमच्या आई येणार होत्या, त्या आल्या नाही, त्यांचं एक टेन्शन आहे आम्हाला. तर तयारी मात्र झाली होती, केक पण आणला होता. तर नंतर सर्वांनी जेवण घेतलं. आम्ही केली होती आज पनीरची भाजी. जेवण घेतलं आणि तिथं सगळे जर आतरून टाकून झोपून गेलो, कारण की आज लाईट नव्हती. शेजाराची लाईट रात्रभर घेतली होती. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये सेलिब्रेशन बघायला विसरू नका. बाय बाय गाईज. तर असा तर माझा आजचा दिवस.